जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, येत्या 27 डिसेंबरला पुसेगावला श्री सेवागिरी महाराजांच्या 77व्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे। मित्रांनो, या पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत। त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा बिनजोडचा बेताब बादशाह मथुर देखील येणार आहे। तसेच मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेठ डुमा यांचा 9वा हिंदकेसरी बकासूर देखील येणार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलभाई पाटील यांच्या मथुरचा तसेच मोहिल शेठ डुमा यांच्या 9वा हिंदकेसरी बकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार ते। तर मित्रांनो, त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, वळूया आजच्या मेन विषयाकडे, ते म्हणजे या पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलभाई पाटील यांच्या मथुरचा तसेच मोहिल शेठ डुमा यांच्या 9वा हिंदकेसरी बकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार याच्याकडे। तर मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आत्ताच पार पडलेल्या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलभाई पाटील यांच्या मथुरने व शिरसवडीच्या रायफलने प्रथम क्रमांक करत वडकी हिंदकेसरी मैदानाचा मान पटकावला होता। तर मित्रांनो, या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये मथुर विरुद्ध कॉकटेल सेमीला लढत झाली होती आणि ह्या सेमीमध्ये कॉकटेलचा पराभव झाला होता। त्यावेळेस मित्रांनो, राहुलदादा पाटील स्वतः कॉकटेलजवळ गेले होते व बोलले होते की कॉकटेल आणि मथुर ही जोडी पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे। तर मित्रांनो, नक्कीच या पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये कॉकटेल आणि मथुर ही जोडी पळताना दिसणार आहे। तसेच मित्रांनो, या पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहिल शेठ डुमा यांच्या 9वा हिंदकेसरी बकासूरचा पायरा हा घोटच्या छोट्या सरजासोबत किंवा पक्षात हातासोबत असू शकतो। तर मित्रांनो, अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन।